पुढील काही महिन्यात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे। यामुळे सोलापूर लोकसभा कोण कोणाकडून लढणार याचे अंदाज बांधले जाऊ लागले आहेत। सध्या सोलापूर लोकसभेच्या जागेवर भाजपाचे वर्चस्व असले तरी काँग्रेस देखील हम भी किसी से कम नहीं अशा स्थितीत वातावरण निर्मिती करत आहे। वरच्या पातळीवर महाविकास आघाडीच्या जागेचा फॉर्म्युला ठरला असल्याचे बोलले जात आहे। काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कोण किती जागा घेणार याचे गणित ठरल्याचे सूत्रांनी सांगितले। वंचित बहुजन आघाडीला देखील महाविकास आघाडीमध्ये सामील केल्याचे पत्र महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी जाहीर केले आहे। वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये घेतल्याने सोलापूर लोकसभेच्या जागेचा तिढा वाढला आहे। माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे या काँग्रेसकडून लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे वातावरण सोलापूर जिल्ह्यात तयार केले आहे। परंतु महाविकास आघाडीमध्ये वंचित सामील झाल्याने सुशीलकुमार शिंदेंची जागा वंचितला मिळणार अशाच्या चर्चा सोलापूर जिल्ह्यात होत आहे। मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्या मताचा फटका काँग्रेसला चांगलाच बसला होता। तब्बल लाखभर मते प्रकाश आंबेडकर यांनी मिळाली होती। यातच वंचित महाविकास आघाडीचा घटक झाल्याने सोलापूर लोकसभा जागा ही वंचितला सुटल्यास प्रणिती शिंदे या भाजपकडूनही लोकसभेच्या रिंगणात दिसू शकतात। गेल्या लोकसभेत स्वतः प्रकाश आंबेडकर हे सोलापूर लोकसभेच्या जागेवर लढले होते। यामुळे महाविकास आघाडीमध्ये सोलापूर लोकसभेची जागा वंचितला निश्चित मानली जात आहे। यामुळे प्रणिती शिंदे या भाजपमध्ये जाण्याच्या जोरदार चर्चा घडवून आणल्या जात आहेत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सुशीलकुमार शिंदेंनी भाजपने कोणतीही ऑफर दिली नसल्याचेही स्पष्ट सांगितले होते। सोलापूर लोकसभेची जागा वंचितला दिल्यास प्रणिती शिंदे यांचा प्लॅन बी तयार असणार आहे। आता येणाऱ्या काळात नक्की कळेल कोणती जागा कोणाला, कोणत्या पक्षांकडून लढणार। परंतु ही लोकसभा शिंदे फॅमिलीसाठी काय निर्णय घेणार हे येणारा काळच ठरविणार आहे। महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडीचे मताधिक्य बघता काँग्रेस ही सोलापूर लोकसभेची जागा वंचितला सोडायला तयार आहे असे अंतर्गत सूत्रांनी देखील सांगितले आहे।